आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी। नागोठाणे रोशन पदके। विश्वरत्न बोधिसत्व प्रज्ञासूर्य परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी सार्वजनिक जयंती रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेली भीम जयंती शनिवार दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी बौद्धजन पंचायत समिती नागोठाणे विभाग शाखा क्रमांक 3 यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह एसटी स्टँड समोर नागोठाणे येथे विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाअंतर्गत सकाळी ठीक 9 वाजता श्रामनेर संघ नागोठाणे विभाग यांच्यातर्फे बुद्धपाठ पंचशील ध्वजारोहण दुपारी 3 ते संध्याकाळी 7 या वेळेत भगवान तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची नागोठाणे शहरातून भव्य मिरवणूक, सायंकाळी 7:30 वाजता SN गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा घेण्यात आली। या सभेसाठी प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक राज्यशास्त्र विभाग विद्यापीठ मुंबई डॉक्टर मृदुल निळे लाभले। स्वागताध्यक्ष आयु चंद्रकांत गायकवाड व सूत्रसंचालन आयु प्रभाकर ओहळ यांनी सांभाळले। यावेळी रात्री ठीक 10 वाजता VJ म्युझिक मुंबई प्रस्तुत सुप्रसिद्ध भीम क्रांतीचा यलगार हा ऑर्केस्ट्रा सादर करण्यात आला। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक परिषद मुंबई महाराष्ट्राचे अध्यक्ष राम जगदाळे तसेच भारतीय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा लोकनेते किशोर जैन, रायगड जिल्हा परिषद सदस्य सुमितदादा काते, सरपंच सुप्रिया संजय महाडिक, पंचायत समिती सदस्य समृद्धी कोळी, अरुणा हंबीर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी, उपसरपंच नागोठाणे अकलागभाई पानसरे, विकास शिंदे, नथुराम गायकवाड, विजय मुलुकवाड, शैलेश रावकर, जितेंद्र गायकवाड, प्राध्यापक सुनील देवरे, ऋतुजाताई म्हात्रे, गोविंद शीद, पत्रकार धम्मशील सावंत, ॲडव्होकेट रोशन पाटील, दिनेश कातकरी आदी मान्यवर उपस्थित होते। हा जयंती महोत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती महोत्सव कमिटी अध्यक्ष संजय जाधव, उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश कांबळे, सचिव दिलीप गायकवाड, सहसचिव अनंत शेलार, खजिनदार दिलीप दाभाडे, सहखजिनदार अरविंद गायकवाड तसेच सल्लागार कमिटी संतोष गायकवाड, दीपक दाभाडे, संदीप मोहिते, भगवान बिनेदार, प्राध्यापक डॉक्टर श्रीकृष्ण तुपारे, प्राध्यापक डॉक्टर विजय चव्हाण, जितेंद्र गायकवाड, प्रकाशजी जाधव, विकासजी जाधव, डॉक्टर अंकुश सोहनी, विजय शिर्के, काशीनाथ दाभाडे, माजी प्राध्यापक बबन झेंडे, शैलेश शेलार, सचिन शेलार, सुधीर शिर्के, निखिल शेलार, पांडुरंग गायकवाड यांनी विशेष मेहनत घेतली। यावेळी आयोजकांकडून सर्व देणगीदारांचे विशेष आभार मानण्यात आले व उपस्थित मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। जयंती आपल्या नागोठणे गावामध्ये होते आणि अशा महापुरुषाच्या जयंतीच्या महोत्सवाच्या मंचकावर आपल्यासारखे दिग्गज मान्यवर विविध क्षेत्रावर मान्यवर आले। आपल्या सर्वांच्या या ठिकाणी आम्ही स्वागत करतो। हे सगळे लोक जमले, वेळ खूप कमी झालेला आहे। तुमच्या आमच्या सर्वांच्या उपस्थितीने साक्षीने बाबासाहेबांची 135वी जयंती महोत्सव नागोठण्याच्या भूमीत झाली। या ठिकाणी बाबासाहेबांना तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी अभिवादन करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे मुख्य आपले प्रमुख वक्ते आदरणीय डॉक्टर मृदुल निळे सर यांना विनंती करतो की वेळेच्या अभावी आणि वेळ खूप झालेली आहे, मुलं सुद्धा सगळे थकलेली आहेत, आम्ही सगळी वेळ तुम्हाला देतो आणि तुम्ही आपण या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना संबोधित करायचं आहे। डॉक्टर साहेब 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत सुरुवातीला। ते म्हटले की सगळ्यात पहिलं म्हणजे समाजामध्ये जर का आपल्याला बदल घडून आणायचा आहे तर त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत त्या सांगितलेल्या। सगळ्यात पहिलं त्यांनी सांगितलेलं आहे की आपला जे राहणीमान आहे ती बदलली पाहिजे, कारण की आपण 100 वर्षापूर्वी आपण ज्या पद्धतीने जगत होतो त्याच्यामुळे बाबासाहेबांचं सगळ्यात पहिलं 14 तळ्याचं जे भाषण होतं त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपली राहणीमान बदलली पाहिजे, आपण कशा पद्धतीने राहतो, कशा पद्धतीने वागतो, कशा पद्धतीने कपडे घालतो, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बदलल्या पाहिजे जेणेकरून की समाजामध्ये बदल होऊ शकतो। दुसरं त्यांनी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे ते म्हटले की आपले प्रोनाऊन्सिएशन्स, आपली जी भाषा आहे ती अजून जास्त शुद्ध केली पाहिजे, हे बाबासाहेबांनी सांगितलं। आणि तिसरं त्यांनी सांगितलं रिवायटलाइज आवर थॉट्स, आपले जे विचार आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला काहीतरी बदल घडून आणणं गरजेचं आहे। आणि हे जे जुने विचार आहेत किंवा ह्या आपण चातुर्य वर्ण्यामध्ये राहिलेलो आहोत आणि आपण नेहमी कोणतरी आपल्याला डॉमिनेट करत आलेलं आहे, त्याच्यामधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला विचार आणि विचारमंथन करणं खूप जास्त गरजेचं आहे। रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।